अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नरसोबाच्या वाडीचे अत्यंत उदात्त वातावरण आणि शांत परिसर या ठिकाणाला एक उत्तम तीर्थक्षेत्र बनवतात. येथे मिळणारा संदेश असा आहे की आपण भक्तीच्या माध्यमातून देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपले विचार शुद्ध करण्यासाठी मनाचा उपयोग केला पाहिजे. आपण आपल्या कृतीने किंवा कर्माने या जगात कोणाला कधीही दुखवू नये आणि जर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद लाभला असेल तर आपण स्वतःला नेहमी भाग्यवान समजले पाहिजे. आपण जीवनाचे खरे मूल्य समजून घेणे आणि आपल्या हृदयातच देव वास करत आहे हे जाणणे महत्त्वाचे आहे. नृसिंहवाडीला पहिल्यांदा येताना किंवा नेहमी वारीसाठी येताना आपल्या मनात विविध विचारांची चक्र चालू असतात. काही प्रश्न असतात ज्यांची उत्तरे आपल्याला नृसिंहवाडीला आलो की आपसुकच मिळत असतात. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येताना एक गोष्ट प्रत्येक दत्तभक्ताने लक्षात ठेवावी. नृसिंहवाडीला येणे म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, एखादे प्रसिद्ध स्थळ पाहून 2-4 फोटो काढून आणि पुढे निघून जाण्याचे ठिकाण नाही. नृसिंहवाडी ही अनुभवण्याची जागा आहे. येथे प्रत्येक कण, वाऱ्याची झुळूक आणि कृष्णा पंचगंगेची प्रत्येक लहर ही श्री दत्तगुरूंचे चैतन्य स्पंदत असते. म्हणूनच या भूमीला दत्त महाराजांची राजधानी असे प्रेमाने म्हटले जाते. नृसिंहवाडीला येताना आपण काय शोधत असतो? उत्तम खोली, चांगले जेवण, आरामदायी प्रवास आणि इतर सोयी की श्रींच्या चरणी मनाला लाभणारी अनिर्वचनीय शांती. अर्थात आपल्याला आवश्यक सोयी सुविधा असणे महत्त्वाचेच आहे, परंतु त्या गोष्टी साधन आहेत, साध्य नव्हे. वाडीला येण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे येथे आजही जागृत असलेल्या दत्ततत्वाचा अनुभव घेणे हाच असायला हवा. नृसिंहवाडी येथे आल्यावर स्वतः अगदी नम्र, शांत आणि शरणागत भाव असायला पाहिजे. कारण आपण येथे पाहुणे म्हणून नाही तर श्रींच्या दरबारातील सेवक म्हणून आलो आहोत ही भावना मनात असायला हवी. आपले बोलणे कमी, नामस्मरण अधिक, अपेक्षा कमी, कृतज्ञता अधिक, तक्रारी कमी, स्वीकार अधिक. मन जितके शांत ठेवू तितके नृसिंहवाडीचे चैतन्य अधिक स्पष्टपणे जाणवू लागते. केवळ दर्शन घेऊन परत निघून न जाता श्रींच्या पादुकांसमोर काही काळ शांत बसायचे. डोळे मिटून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप करायचा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कृष्णामाईच्या तीरावर बसून मन एकाग्र आणि स्थिर करण्याचा प्रयत्न करायला हवा. पहाटेची काकड आरती, दुपारची महापूजा, पवमान पंचसूक्त पठण, संध्याकाळची दुपारती, पालखी सोहळा आणि रात्रीची शेजारती हे नित्य कार्यक्रम भावपूर्वक अनुभवावेत. हे कार्यक्रम केवळ विधी नसून श्रींच्या सजीव उपस्थितीची अनुभूती देणारे क्षण आहेत. मंदिर परिसराची स्वच्छता राखावी, इतर भक्तांच्या भावनांचा आदर करावा. येथे आलेला प्रत्येक जण आपल्या श्रद्धेने श्रींच्या चरणी आलेला असतो हे लक्षात ठेवावे. फक्त दर्शन घेणे पुरेसे आहे का? तर दर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचा आहे तो अनुभव. जर वाडीतून परतताना मन अधिक शांत झाले, श्रद्धा अधिक दृढ झाली, नामस्मरणाची गोडी वाढली आणि श्री सदैव माझ्या पाठीशी आहेत असा दृढ विश्वास निर्माण झाला तर समजावे की वाडीची यात्रा खऱ्या अर्थाने सफल झाली. म्हणूनच श्री क्षेत्र नृसिंहवाडीला येणे म्हणजे एका तीर्थक्षेत्राला भेट द्यायचं असं नाही, तर श्री दत्त महाराजांच्या सानिध्यात स्वतःला पुन्हा नव्याने शोधणं होय. येथे आपण श्रींचे दर्शन घ्यायला येतो, पण अनेकदा त्यांच्या कृपेने स्वतःच्या अंतःकरणाचेही दर्शन घडते आणि हाच वाडीच्या यात्रेचा खरा लाभ आहे.
या पवित्र स्थळाची शांती आणि निवांतपणा अनुभवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संध्याकाळी नदीच्या किनारी घाटाच्या पायऱ्यांवर बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करणे. मला खात्री आहे की तुम्हीही या आठवणी सोबत घेऊन जाल आणि पुन्हा परत याल. कृतार्थ करण्या जन्म आपुला नित्य भजा गुरुवरा. कृतार्थ करण्या जन्म आपुला नित्य भजा गुरुवरा. स्मरा हो दिगंबरासी स्मरा. स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा. गुरुपदाला करता वंदन संसाराचे तुटती बंधन. सदैव स्मरुनी दत्तपदाला ताप भवाचा हरा. स्मरा हो दिगंबरासी स्मरा. स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.